काल आम्ही आयुक्त मॅडमची जी भेट घेतली ती विकास कामाच्या संदर्भातच घेतली की आम्हाला आमच्या नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही आणि आमच्या प्रभागात कुठलेही कामं होत नाही। म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच पोहोचता आणि आमच्या नगरसेवकांनी जर फोन केला तर अधिकारी वेळेवर पोहोचत नाही। त्याचं कारण असं आहे की कुठेतरी विकास कामं कोंडीत पकडायचे आणि नगरसेवकांना वेटीस धरायचं, मग कंटाळून नगरसेवक प्रवेश करतील। ही रणनीती सध्या शिंदे गटाची चालू आहे। अजून काय स्ट्रॅटेजी वापरता येते सगळ्या नगरसेवकांना शिंदे गटात नेण्यासाठी? 5 कोटी प्रभाग विकास निधी देतो आणि काही आर्थिक देवाणघेवाणाची चर्चा आहेत। अडवणूक केली जाते? हो, विकास कामात प्रचंड अडवणूक केली जाते। माझी तर नाशिकच्या नागरिकांना एकच विनंती आहे की यांना आपण बहुमत दिलं, सत्ता दिली, तरी मग अजून यांना नगरसेवक का फोडायचे? काय कारण आहे नगरसेवक फोडायचं? तर यांनी जे राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाखाली जी दरोडा टाकला आहे त्या दरोड्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही पाहिजे। आज तुम्ही विचार करा, राम मंदिरामध्ये 14,000 कोटीची चोरी झाली, तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, पण 12 नगरसेवक उद्धव साहेबांचे फोडताय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि विकास कामाकडे कोणीच बोललं जात नाही। विकास कामावरती काल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आवाज उठवला। अक्षरशः आयुक्तांनी आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं। आयुक्तांनी जो आम्हाला 4 वाजेचा वेळ दिला, 4:30 वाजता आयुक्त त्या ठिकाणी आले। त्यावेळेस आमदार सीमा हिरे तिथं बसलेल्या होत्या मध्ये आयुक्तांकडे, मात्र त्या स्वतः बसल्या त्या का बसवल्या गेल्या होत्या का त्या टाइमपास करत होत्या? आता म्हणतायत की सगळे सोबत आहेत, जर कोणी गेले तर पुढची कायदेशीर प्रक्रिया आपण काही केलेली आहे का, काही कारवाई करू शकतो? जे डिस्क्वालिफाय होतील, ज्याला कोणालाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील। दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही। हो हो हो, नगरसेवक कोणी जाणारच नाही, पहिले हे क्लिअर करतो मी। आणि ज्याला जायचं असेल ते राजीनामा द्यावा, कारण ते मशाले चिन्हावर निवडून आलेले। लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर आणि यांच्या विचारांवर चालणारी ही आपला जो हा पक्ष आहे, याच्यात नगरसेवक फुटणारच नाही। त्यानंतर हा शब्द देतो आम्ही सगळे। आणखी एक द्या, आपण या सगळ्या संदर्भात वरिष्ठांची काही चर्चा केली आहे का, किंवा आपल्याला कोणी संपर्क साधला होता? सकाळीच मी हा जो प्रकार सकाळीच कानावरती आला तर मी माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या कानावरती घातला आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्या। सगळे नगरसेवक तुमच्या सोबत आहे आता? हो, हे शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील एका शेवट? आम्ही नगरसेवक सांगतो ना, सर्व आम्ही सगळेजण सांगतो। तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला विचारा ना। या ठिकाणी निवडणुका आम्हाला ज्यावेळेस आम्ही लढल्या त्यावेळेस लोकांनी भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलंय। आपण बघताय सत्ताधाऱ्यांना नगरसेवक निवडून आणायला किती, आपण त्याला काय म्हणतोय, सगळं सामदाम दंडभेद किती वापरावं लागलं तरी जनतेने आम्हाला निवडून दिलंय। त्यामुळे आज सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकनिष्ठ मातोश्रीशी आहे, राहू। साहेबांची लवकरच भेट। केशव भाऊ, आपण म्हटलं की 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला, आता तुमचे सर्व नगरसेवक आहेत, यापैकी कोणाकोणाशी संपर्क साधला? ते आता आपल्याला जाहीरपणे सांगता येणार नाही। आता जर तुमचे लोक जाणारच नाही, सर्व नगरसेवक ठामपणे सांगतात। तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांची ही पत्रकार परिषद